सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जिने भाव जाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जिने तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञान मूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराने स्थितं समाधिस्थं कृतं नमामि गंगागिरिजे योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा लंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हे श्री कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकापर्दिनी शैलसुते सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग आदिशक्तीच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहुनिवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड अगदी साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा भगवंताचं माझ्या विठाईच्या नामाचं आणि विठाईचं महत्व सांगणारा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा गोड अभंग सेवेकरिता निवडलाय। अभंगाला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या कृपेने स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं आहे। तर अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये परिहार देण्याचा प्रयत्न करेन। जास्त वेळ पास करण्यासाठी माझ्याकडे वेळ अजिबातच शिल्लक नाहीये आणि सेवा प्रमाणात असली तरच गोड लागते बरं का। हां, कोणतीही गोष्ट सेवाच नव्हे कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तरच गोड लागते। मला मिळालेल्या अवधीमध्ये त्या ठिकाणी ही असलेली सेवा आदिशक्तीच्या चरणावर रुजू तुम्हाला आम्हाला करायची आहे। सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली कोपरगाव ही जी काही भूमी आहे या भूमीमध्ये आदिशक्ती ग्रामदैवत जय लक्ष्मी आईच्या यात्रेच्या निमित्ताने सुंदर असा 7 दिवसाचा आयोजित नियोजित केलेला सर्वच ग्रामस्थ मंडळींच्या वतीने त्यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून संपन्न होत असलेला 7 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा। आजची सेवा कितव्या दिवसाची आहे हो? तुम्ही बोलत नाहीत का? हां 7? अरे बापरे, हां नाही मला माहिती आहे ह्या कधी आल्यात ते पाहायचं मला। हां, आजचा हा सप्ताहाचा 3रा दिवस निवडलेला तुकोबरांचा अभंग आदिशक्तीची यात्रा त्याच निमित्तानं सुंदर हा कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकारांची यादी इथे माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वच महिला कीर्तनकार आयोजन नियोजन अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे। आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि त्याच पद्धतीने विशेष सहकार्य आपल्या सप्ताहासाठी आहे। माननीय आमदार आशुतोष दादा अशोकराव काळे साहेब, माननीय श्री विवेक भैया बिपिन दादा कोल्हे साहेब आणि माननीय श्री ओम प्रकाश तथा काका साहेब कोयटे साहेब असतील। सर्वांच्याच अथक परिश्रमातून आदरणीय परमार्थ प्रेमी संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या वतीने आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं आदरणीय आमचे गणेश भाऊ या ठिकाणी असतील त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। आणि आजच्या या सेवेसाठी नवे तर 7 दिवसाच्या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील एक नामवंत गायक वादक गंधर्व मंडळी तुमच्या या सप्ताहासाठी उपस्थित या ठिकाणी आहे। त्यामध्ये गोड मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय परमार्थ प्रेमी ताल मार्तंड ताल महर्षी काय असतील नसतील त्या पदव्या आमच्या दादांसाठी कमी आहेत। अगदी दीपक दादा खरात दादांची उपस्थिती गोडाच्या या सेवेसाठी आहे। 7 दिवस या ठिकाणी आहे। दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। मी नेहमी सांगत असते कुणी पखवाज नुसता वाजवायचा म्हणून नुसता वाजवतात, कुणी पखवाज बडवतात, कुणी पखवाज ठोकतात आणि पण अगदी नजाकत आणि त्या नजाकतीसह कुणालाही माझ्या वाजवण्याचा विक्षेप न होता दाखवलेलं टॅलेंट अर्थात ती कला असेल याच्यासाठी सरस्वती मातेची सुद्धा विशेष कृपा असावी लागते अशी आमच्या दीपक दादांवर या ठिकाणी आहे। दादांची गोड उपस्थिती या ठिकाणी आहे। वा वा, मोकळ्या मनानं वाजवायच्या बरं का। तुम्ही मागचे आमच्या खेळात नाहीत का? हां वाजवा मग। हां, आणि गान गंधर्व मंडळ या ठिकाणी आहेत। हरिभक्ती परायण शरद दादा दिघे असतील, अक्षय दादा चंद्रे या ठिकाणी असतील। दोघाही मंडळींची अगदी ही मंडळी असतील ना, तुम्हाला यांच्याबद्दल एक सांगू, ही अशी गोड आणि विशेष नावांच्या यादीमध्ये ही नावं आहेत आणि अशी ही मंडळी लवकर कुणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही बरं का। तुमच्या गावात 7 दिवस आली परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा। हां, तर ही
सगळी वारकरी भजनी मंडळ असतील, पंचक्रोशीतील असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, सर्वांच्या चरणी वंदन आहे। इकडे आमचा महिला वर्ग गोड उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी वंदन आहे। विनेकरी मावशी असतील त्यांच्याही चरणी वंदन। आदरणीय माझ्यासोबत आलेले पीटीची साथ करणारे पण आज नाही आदरणीय सचिन दादा आहे, सगळी महाराज मंडळी असतील, सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। आदरणीय बाबांचीही गोड उपस्थिती आहे, त्यांच्याही चरणी वंदन आहे। आणि सर्वात मोठा आभार, सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आदरणीय आमचे भाऊ या ठिकाणी देत आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली ही सर्वच मंडळी, अबाल वृद्ध महिला पुरुष सर्वांची मोठी गोड उपस्थिती आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी आहे। माझ्याकडून अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी। आजच्या कीर्तनाचे यजमान, आजच्या महाप्रसादाच्या पंक्तीचे यजमान असतील, त्यांचेही मनस्वी आभार। आणि राहिलं असेल तर मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी। आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन मला सूचना करा, मी अजून अर्धा पाऊण तास तुमच्या समोर उभी आहे, निश्चित नाव घेण्याचा प्रयत्न करेन। आणि तसं वैयक्तिक माझं एक मत आहे की हे जे व्यासपीठ आहे बाबा, ही जी जागा आहे, या जागेवर तुमचं आमचं नाव एखाद्या वेळेस विसरलं राहिलं तरी चालतं, कारण हे नाव, हे व्यासपीठ तुमचं आमचं नाव कमी घेण्याचं आणि होता होईल तितकं शक्य भगवंताचं नाव घेण्याचा प्रयत्न आज संकल्पित वेळेमध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आदिशक्तीचा मोठा उत्सव या ठिकाणी आहे, कारण आदिशक्ती लक्ष्मी माता म्हणजे तुमचं कोपरगावचं ग्रामदैवत या ठिकाणी आहे। माझे महावैष्णव मौली ज्ञानोबराय सांगतायत 4 वर्गात 4 आश्रमामध्ये या जगताची विभागणी केली जाते, वानप्रस्थी आश्रम, संन्यास आश्रम, गृहस्थ आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम। मग या 4ही आश्रमाचे काही नियम आहेत, काही बंधनं आहेत, काही विशेष अशी कर्म कर्तव्य या ठिकाणी सांगितलेले आहेत। आणि मग या 3 आश्रमांची बंधनं कर्तव्य पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, पण एक आश्रम अतिशय महत्त्वाचा, तो आजच्या प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा मला वाटतोय। आणि इथे बसलेल्यांपैकी सगळेच अगदी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेली मंडळी आहेत। आणि मग महावैष्णव मौली ज्ञानोबरायांनी आमच्या समोर चिंतन ठेवलंय, गृहस्थ आश्रमामध्ये असताना, संसार रूपी जीवन जगत असताना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, शेवटच्या श्वासापर्यंत सुखाचा शोध घेणारा हा मानवी जन्म, मानवी जीव या ठिकाणी आहे। पण काही केल्या शेवट होतो देहाचा जीवाचा, पण तरीही पूर्ण सुखरूप मात्र जीव होत नाही। त्याचं कारण एकच आहे की तुम्ही आम्ही ज्या मार्गानं सुख या ठिकाणी प्राप्त होतंय तो मार्ग कधी अवलंब त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये करतच नाही। आणि मग सुख हवं असेल, नवे नवे तर आपल्या चरणाजवळ पायाजवळ सुखानं यावं अशी इच्छा असेल तर निश्चित संतांच्या विचारांचा आधार तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये घेणं तितकंच गरजेचं आहे। आणि मग या गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना या संसारी जीवाला पूर्ण सुखकर व्हायचं असेल तर त्यासाठी मौली ज्ञानोबराय गोड असा एक मार्ग सांगतायत। कुळधर्म जाणी विधी निषेध पाळी, मग सर्व सुखे तुझा सरळी दिधली। कुळधर्म जाळी विधी निषेध पाळी, मग सर्व सुखे तुझं सरळी दिधली। मग कुलधर्माचं पालन करत जो गृहस्थ आपलं जीवन व्यतीत करतोय त्याला निश्चितच सर्व सुखे तुझं सरळी दिधली। मग कुलधर्माचं पालन करा म्हणजे नेमकं काय करा, तर पितृकार्य आणि देव कार्य ही 2 कार्य प्रत्येक गृहस्थाच्या जीवनामध्ये होणं अतिशय आवश्यक आहे। आणि मग अशाच या कोपरगावच्या मंडळींनी विचार केला आणि देव कार्य आमच्या सर्वांकडून घडावं ही इच्छा हा मानस मनामध्ये बाळगला। आणि मग देव कार्य करायचं म्हणजे नेमकं आहे तरी काय, तर आपलं जे कुलदैवत आहे, आपलं जे ग्रामदैवत आहे, त्या दैवताची सेवा आपल्याकडून नित्य या ठिकाणी घडणं, यालाच देव कार्य या ठिकाणी म्हणतायत। अशा या आदिशक्तीची, या ग्रामदैवताची सेवा आमच्याकडून व्हावी, कारण हिचे अनंत असे उपकार। ग्रामदैवत मुळात कशासाठी असतं, तर त्या ग्रामावर गावावर येणारं संकट जो देव निरसन ज्या संकटाचं करतो अशा दैवताला ग्रामदैवत या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि मग या कोपरगाव या भूमीवर, या गावावर, या शहरावर कधीही कधी कोणतं मोठं संकट येऊ नये
याची जबाबदारीनं काळजी आमची आदिशक्ती या ठिकाणी घेते आणि अशाच याच्या अनंत उपकाराची आमच्याकडून कुठेतरी परतफेड व्हावी हा मानस या गावकऱ्यांनी मनामध्ये जरूर बाळगला आणि हिचा उत्सव हिचा यात्रेचा उत्सव या ठिकाणी मोठ्या अंतकरणानं तिच्या उपकाराची परतफेड व्हावी हा मानस मनामध्ये बाळगून या सप्ताहाचं सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। माझे नाथ बाबा या ठिकाणी म्हणतायत काय, भवानी आई रुडगावाहीन तुला, भवानी आई रुडगावाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई रुडगावाहीन तुला, भवानी आई रुडगावाहीन तुला, तसं तुम्ही पहिल्या दिवशी या अभंगावर संपूर्ण चिंतनच ऐकलेलं आहे, तो भाग वेगळा। नाथ बाबांनी या आदिशक्तीकडे विनंती केली आहे काय, मी तुझ्या चरणी नवस करतो, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, रुडगा वाहीन तुला, भवानी सत्वर पाव काय, तुम्ही आम्ही हा संसार आणि या संसारामध्ये राहून जीवन जगतो याचा अर्थ तुम्ही आम्ही सासूरवाशीण आहोत। काम क्रोधादी विकारांनी या जीवावर इतकं अधिराज्य गाजवलं, इतकं अधिराज्य गाजवलंय आणि मग ही सासूरवाशीण माहेराला जाण्याची इच्छा व्यक्त करते, तद्वज्ञायानं या आदिशक्तीचा धावा करते, या काम क्रोधादी विकारातून मला मुक्त कर, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला, भवानी आई रुडगावाहीन तुला, भवानी आई रुडगावाहीन तुला। नंदेचं कार्ट किरकिर करत खरूचच होऊ दे तिला, फार गोड भावना आहे बरं का नाथ बाबांची। भारूड हे प्रकरण आहे, फार गोड भावना आदिशक्तीकडे व्यक्त करतायत। नाथ बाबा म्हणतात आता हे सासू सासरे नणंद जावा पती हा व्यावहारिक दृष्टिकोनातला आहे का? नाही, अजिबात नाही, व्यावहारिक दृष्टिकोन नाही, तर आपल्याच या पंचमहाभूताच्या शरीरातले काम क्रोधादी विकार म्हणजे हेच आपले सासू सासरे आहेत, जाव आहे, नंदन आहे, नंदेचं कार्ट आहे, पती आहे आणि मग या सर्व काम क्रोधादी विकारांचा नाश होऊ दे, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीण तुला। रोडगा हा खाण्याचा एक पदार्थ आहे, रोडगा बनवण्यासाठी 5 वस्तू आवश्यक आहे। कोणत्या 5 वस्तू? तर गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी गूळ, त्याला कालवण्यासाठी पाणी किंवा दूध आणि त्याला भाजण्यासाठी वरून लावण्यासाठी तूप किंवा तेल, अशा एकूण 5 वस्तूंपासून रोडगा या ठिकाणी बनतो आणि मग तो खाण्याचा रोडगा मौली खाण्याचा रोडगा नाथ बाबा अर्पण करीन असं बोलत नाही, तर जसा रोडगा बनवण्यासाठी या 5 वस्तू लागल्या तसा हा देह हे शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून तयार झालंय आणि हे पंचमहाभूतापासून तयार झालेला हा देह हे शरीर अर्थात हा एक प्रकारचा रोडगा आहे आणि हा रोडगा मी तुला वाहील अर्थात देह समर्पण त्या आदिशक्तीच्या चरणावर माझे नाथ बाबा करायला तयार झाले आणि माझ्या तुकोबरायांची दृष्टी काही वेगळीच आम्हाला या ठिकाणी सांगून जाते। मग तुकोबराय म्हणतात काय, देवाचा अंश तो एकच आहे, देव अनेक विविध प्रकारांना नटलेला तुम्हाला आम्हाला दिसतो। कधी कृष्ण रूपानं आला, कधी राम रूपानं आला, कधी विष्णू रूपानं आला, तर कधी आदिशक्तीच्याही रूपानं देवाचाच अंश आमच्या समोर या ठिकाणी येतोय। आणि मग माझे तुकोबराय म्हणतात अंश कोणताही असू द्या, अवतार कोणताही असू द्या, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते कुळदै ते आमुचे कुळदैवत पांडुरंग।
पांडुरंगाचं स्वरूपच सर्व अंशामध्ये आमच्या तुकोबरायांच्या दृष्टीला या ठिकाणी दिसतंय। ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे सनकादिक संत आहे। यांचं सुद्धा विशेषण सांगितलं जातं की यांचं वय कमीही होत नाही आणि वाढतही नाही। तेजपुंज देह आहे, तेजस्वी देह आहे, चेहरा आहे। 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे टवटवीत दिसणारे हे सनकादिक संत आहे। असे हे सनकादिक संत सुद्धा माझ्या या कुलदैवतेचं स्मरण या ठिकाणी करतात, तिचं पूजन या ठिकाणी करतात। आणि मग माझ्या नजरेत माझी विठाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई हो। तुकोबरायांची म्हणण्याची भूमिका भाव आमच्या लक्षामध्ये येतो की आदिशक्तीचं स्वरूप सुद्धा विठ्ठलामध्ये तुकोबराय या ठिकाणी पाहतायत। आणि मग माझ्या या आदिशक्तीचा उत्सव नेमकं कधी असतो सांगू तुम्हाला? उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला दूसरा भाई बाबा पिता वो उदो बोला उदो बोला दूसरा भाई बाबा पिता वो उदो बोला अगदी समर्पक आणि अचूक असं प्रमाण बरं का। मी नेहमी सांगत असते दीपक दादा, गाण्यासाठी नुसता गोड आवाज असून चालत नाही, त्याला बुद्धीचीही जोड असावी लागते बरं का। नाहीतर आमच्या तिकडे कधी कधी अशीही साथ संगत मिळणं बाबा, कीर्तनकाराचं वक्त्याचं एक विशेष अशा पद्धतीचं पुण्य उदयाला जेव्हा येतं तेव्हा आमच्या या महाराज मंडळींसारखी साथ संगत करणारी या ठिकाणी मंडळी आमच्या नशिबानं आम्हाला प्राप्त होतात बरं का। नाहीतर कुठे कुठे अशी साथ संगत असते त्याच्यापेक्षा कोरोनाचीच बरी होती असं वाटतं बरं का। हां आम्ही काय वेगळंच म्हणावं, त्यांनी काय वेगळंच म्हणावं। आता थोडासा जरी क्लिव मिळाला तरी सारांश काय आहे वक्त्याच्या बोलण्याचा आणि त्याच्यावर आमच्या संतांनी काय लिहून ठेवलंय हे पाठ असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि त्याच पद्धतीनं ती समय सूचकता असणं सुद्धा गरजेचं आहे। नाहीतर आम्ही म्हणावं भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कितवा आहे? 8वा असं बोलल्यानंतर प्रमाण देणारे म्हणतात तुका म्हणे मजा 8वा मूळ लवकरी पाठ, काहीच कुठं संबंध नसतो बरं का। हां एका ठिकाणी गेले असेच आणि गो सेवा करा, असं मी गाईचं महत्त्व सांगू लागले। गो सेवा करा असं माझं शेवटचं वाक्य होतं। गो सेवा करा असं वाक्य ऐकल्यानंतर प्रमाण देणाऱ्यांनी काय प्रमाण दिलं असेल बरं? अरे तुम्ही गाया घेऊन सारे काही म्हटलं अजून पाळायच्यात, मग सोडान मग राहणार नाही तुम्ही। काय तारतम्य कसलंच नाहीये, शब्द आला म्हणून प्रमाण येत नाही। त्या दृष्टांताचा त्या कथेचा सारांश काय आहे ते धरून आपल्याला प्रमाण देणं गरजेचं असतं। अशी आदिशक्तीच्या माझ्या विठाईच्या गोंधळाची तयारी कधी असते? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवाटा शोभे वाढती हो, एका जनार्दनी अंबा उभी करठे होनी कटी हो। उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा। आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, सगळ्यात मोठा दिवटा गोंधळी कोण असेल तर भक्त पुंडलिक या ठिकाणी आहे।
अशा माझ्या विठाईचं आदिशक्तीचं वर्णन तुकोबरायांची बघण्याची देवाकडे बघा दृष्टी कशी आहे। या आदिशक्तीचं स्वरूप सुद्धा माझ्या विठाईतच तुकोबरायांना दिसतंय, विठ्ठलात या ठिकाणी दिसतंय। आणि मग असा हा विठ्ठल भगवान परमात्मा आणि त्याचं नाम तुमच्या आमच्या उद्धारासाठी किती महत्वाचं आहे, आज या 4 चरणामध्ये या नामाचं महत्व माझे तुकोबराय आपल्या समोर प्रतिपादित करतायत। मग तुकोबराय म्हणतात जीवाचा देवाचा एवढा गोड संबंध आहे, देवे दिला देह भजना गोमटा। भजनासाठी तुमचं आमचं येणं झालंय, पण इमानदारीने उत्तर द्यायचं। प्रत्येक जण जन्माला आल्यानंतर भजनच करतोय का हो? करतोय का? बोलत नाहीत का तुम्ही? हा, भजनच करतोय का? भक्ती विना गेला अधोगती असे वेळ माझ्या नाथ बाबांवर म्हणण्याची आली काय? प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर भजनच करतो असं नाही। जन्माला आला गेला पाणी वाहू वाहू मेला आहे ना मन तुमच्याकडे? हा, वाया येर झार हरी विण, त्याला कारण काय असेल तर लटिका व्यवहार, सर्व हा संसार। जीवाचा देवाचा संबंध एवढा गोड असताना सुद्धा ज्या देवाचा अंश तुम्ही आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी आहोत, अशा या देवाच्या भजनासाठी मृत्यू लोकामध्ये येणं झालं तरीही तुम्हाला आम्हाला त्या साधनेचा त्या भक्ती मार्गाचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करता येत नाही। आणि त्या मार्गाने जर जीव चालला नाही तर त्या स्वरूपापर्यंत देवापर्यंत जाऊ शकत नाही। त्याला जगाच्या पाठीवर एकमेव एकच कारण या ठिकाणी असं आहे की हा खोटा लटका संसार काही क्षणात या जीवाला त्या खोट्या संसाराचं आकर्षण या ठिकाणी झालं। आईच्या गर्भाच्या बाहेर आला, गर्भात होता तेव्हा म्हणत होता रात्रन ही दिवस पांडुरंग, रात्रंदिवस देवा तुझं भजन करेल, एक वेळा करी या दुःखा वेगळे। आणि जसा का तो नवस करणारा जीव आईच्या गर्भाच्या बाहेर येतो, केलेला नवस तो विसरून जातो। तुमच्या आहे का ध्यानात? केलाय नवस आपण सर्वांनीच, तुमच्या आहे का ध्यानात? आहे म्हणूनच आलात कीर्तनाला बरं का। काय केलेला नवस विसरून गेला काय? तर काही क्षणात त्याला कलीचा वारा लागला, या लटक्या संसाराच्या आकर्षणाला तो जीव या ठिकाणी बळी पडला। आणि म्हणून माझे महावैष्णव मौली ज्ञानोबराय वर्णन करतायत की लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झार हरी विण, हरी नावाची गोष्ट भगवंत नावाची गोष्ट त्याला जीवनामध्ये प्राप्त झाली नाही, त्या स्वरूपापर्यंत तो जीव या ठिकाणी पोहोचला नाही। मग त्याला एकमेव कारण यामध्ये अडथळा जर कोण बनला असेल तर हा लटका खोटा स्वरूप असलेला संसार या जीवाच्या देवाच्या आतमध्ये या ठिकाणी येतोय। तुम्ही आम्ही सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे। ये दुनिया गोरख धंदा है, ये दुनिया गोरख धंधा है, सब जग माया में अंधा है, सब जग माया में अंधा है। जिसने कभी प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने, जो प्रेम गली कभी आया नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने, जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में निर्मलता आए, मन में निर्मलता आए। कोई कितना भी चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने, जो प्रेम गली कभी आया नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने, क्या जाने, क्या जाने, जो प्रेम गली कभी आया नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने। संतांच्या विचारांचा आचरण, संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर त्या स्वरूपापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही। आणि माझे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बाजारात जाऊन भाजी आणण्या इतका सोपा सुद्धा माझा देव नाही।
त्याची ती पूर्व तयारी आमच्याकडे भक्ती साधना भजन नामसंकीर्तन आमच्याकडे असणं गरजेचं आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भावने देव मला पा, मनी नाही भावने देव मला पा, देव कशाला पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोड चिंतन सांगितलंय. त्या भक्ती मार्गाचा अवलंब जर आमच्याकडे नसेल, या संसाराच्या मायाजाळामध्ये जर जीव तो आंधळा झाला तर कधीच त्याला त्याचं स्वरूप लक्षात येणार नाही, त्याचं गोड रूप त्याला दिसू शकत नाही. आणि मग सहजासहजी प्राप्त होणाऱ्यांमधला सुद्धा माझा देव नाही. 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स पडावे असं वाटत असेल तर 10वीच्या विद्यार्थ्याला वर्षभर काय करणं गरजेचं आहे? हो, तुमच्याकडे काय करावं लागतं? मोबाईल पाहायला जमतो का? अभ्यास करावा लागेल. आणि ज्या पद्धतीनं अभ्यास होईल त्याच पद्धतीनं त्याची मार्कशीट येणार आहे, निकाल लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे. तद्वत न्यायानं आमचा भगवान परमात्माही आम्हाला साध्य व्हावा, प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तो अभ्यास म्हणजे ती पूर्वतयारी आमच्याकडे असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सहजासहजी प्राप्त होणारा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आदिशक्ती विठाई भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये साध्य व्हावा, प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर ती नाम साधना आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. कारण आम्हाला देवापर्यंत जायचंय अथवा त्याला जर आमच्यापर्यंत आणायचं असेल, साधू संतांच्या जीवनामध्ये आलेला परिणाम त्यांना पाहायला मिळाला की आमच्या घरी कसा आला तो, सुखे येतो घरा नारायण. मग त्यासाठी आम्ही काय केलं? नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम साधनेचा आधार सगळ्या साधू संतांनी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी घेतलाय. आणि म्हणून माझे तुकोबरायांनी आपल्याकडे सुद्धा हाच आग्रह केलाय की कलियुगी उद्धार हरीच्या नामे, असं हे गोड भगवंताचं नाम जर आमच्याही जीवनामध्ये असेल तर निश्चित आमच्या सुद्धा जीवनाचा असा परिणाम पाहायला मिळेल की सुखे येतो घरा नारायण. कुठे जावं लागत नाही, विशेष आसन लावावं लागत नाही, कुठे विशेष ठिकाणी जाऊन तप करावं लागत नाही. न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. पण केव्हा? नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. देवाला आवडणारा प्रकार जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये करू, निश्चित परिणाम आम्हालाही पाहायला मिळेल की सुखे येतो घरा
नारायण. मग काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिन. अजून काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी जिवाळा किंवा कळवळा वैष्णवांचा. एकूण हा आवडणारा देवाला प्रकार आमचे संत आम्हाला या ठिकाणी सांगतात. या प्रकारापैकी नेमका कोणता प्रकार आमच्याकडे आहे, प्रत्येकानं आपापलं परीक्षण निरीक्षण या ठिकाणी करायचंय. आणि काही प्रकार करायचा राहिला असेल तर तो करण्यासाठी सुद्धा विलंब करायचा नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ देवाला आवडणाऱ्या प्रकारांमधला एक प्रकार आहे. तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात आहे का माळ? आहे का? ज्याच्या नाही त्यानं वरबोट करा. माळ नाही अशांनी वरबोट करा. नाही अशांनी वर का. हा, धर्ममंडप आहे, कीर्तनाचा व्यासपीठ आहे, तुम्ही सुद्धा कीर्तनच ऐकताय. खोटं बोलायचं नाही. नसेल तर इमानदारीनं मान्य करा आणि नसेल तर वर हात करायला अपमान बिलकुलच वाटू देऊ नका. जब किया तो डरना क्या. सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे? आहे? शेवटचं विचार द्या. आहे? नसेल तर वर बोट करा. ज्यांच्या आहे त्यांनी टाळ्या वाजवा तुमच्यासाठीच एकदा. वा वा. ज्यांच्या नाही त्यांच्यासाठी काय करायचं आता? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान केलेली असावी. कारण माझ्या देवाला आवडणाऱ्या प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे तुळशीची माळ या ठिकाणी आहे बरं का. ती गळ्यामध्ये परिधान करा. ज्यांच्या आहे त्यांना धन्यवाद. ज्यांच्या नाही त्यांनी आता येणाऱ्या काल्याच्या दिवशी सुंदर पर्वकाल आपल्या जीवनामध्ये साधायचा आहे आणि पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करायचे. तो जगाचा मालक. अजून त्याच्या जवळ निश्चित जाल, अजिबात शंका नाही. आवडणारा एकूण देवाला प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. असं हे देवाचं सतत नामचिंतन जो दास करतो, जो भक्त करतो, जो नामसाधक या ठिकाणी करतो, त्याच्या सुखे येतो घरा. नारायण हा परिणाम पाहायला मिळतो. आणि मग अशाच या भगवंताचं नाम एवढं लाभदायी आहे, एवढं सुखकर आहे, एवढं फायद्याचं आहे, तर का तुम्ही आम्ही करू नये? कारण करण्यासाठी अट्टहास करावा लागतो असंही काही कुठे सांगितलेलं नाही. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. येईल तैसा बोला राम कृष्ण, राम कृष्ण येईल तैसा बोला राम कृष्ण, येईल तैसा बोला राम कृष्ण, येईल तैसा बोला राम कृष्ण. हे नाही तयारीन भुकेला विठ्ठल, तयारीन भुकेला विठ्ठल, हे नाही तयारीन भुकेला विठ्ठल, तयारीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोला राम कृष्ण, राम कृष्ण येईल तैसा बोला राम कृष्ण, राम कृष्ण येईल तैसा बोला राम कृष्ण, राम कृष्ण येईल तैसा बोला राम कृष्ण. नाही तयाविण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. गाता येते तेनीची गावे, एरवी हरी हरी म्हणावे. गोड संतांनी बघा किती गोड मार्गदर्शन केलंय, किती तुमच्या आमच्या हिताचं सांगितलंय. एवढे सुंदर सुंदर आणि सोप्यातले सोपे मार्ग तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध असून सुद्धा तुमचा आमचा जन्म वाया जातो, हीच मुळात मोठी शोकांतिका आहे बरं का. काय पण माझे नाथ बाबा म्हणतायत काय, ही जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल,
बुल बुल तो देखा बिगड़ा महागारी बुल 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 तो देखा बिगड़ा महागारी बुल बुल तो देखा। नाथबाबांनी मोठं गोड सावध केलंय. एवढे जर सोपे सुलभ मार्ग तुमच्या आमच्यासाठी आमच्या संतांनी निर्माण करून ठेवले, सांगून ठेवले, तर का त्याचा अवलंब तुम्ही आम्ही आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी करू नये हो? मुळात मोठी शोकांतिका आहे. एवढी सगळी साधनं उपाय सांगून सुद्धा तुम्ही आम्ही ह्या कारणानं ऐकतो आणि ह्या कारणानं सोडून देतो. पण माझ्या संतांच्या एका जरी विचाराचं आचरण जीवनामध्ये असेल ना, तर निश्चित सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग नाथबाबा म्हणतात, सांगणं आमचं काम आहे, ते करून आम्ही आता रिकामे झालो. ऐकायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. ऐकाल तर कल्याण होईल आणि ऐकलं नाही तर हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं हो सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा महाधारी बोली बोलतो देखा पिंगळा महाधारी. पिंगळा महाधारी बोली बोलतो देखा पिंगळा महाधारी. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आणि मग साधन आता सोपे, नाम हे सुलभ. सर्व साधनांमध्ये सोपं साधन असेल तर ते नाम साधन या ठिकाणी आहे, भजन हे साधन या ठिकाणी आहे. आणि अशाच या साधनाचा लाभ माझ्या तुकोबरांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा या भगवंताचं आणि त्याच्या नामाचं काही वेगळ्या पद्धतीनं स्वरूप त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळालं. आणि मग अशाच पद्धतीनं माझा देव आणि त्याचं भजन त्याचं नाम माझ्या जीवनामध्ये मला कशा पद्धतीनं अनुभवायला मिळालं तेच चिंतन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. सत्य साच खरे 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 सत्य साच खरे
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी माझ्या देवाचं आणि देवाच्या नामाचं स्वरूप माझ्या समोर आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलंय. कसं आहे ते? सत्यही आहे, साचही आहे आणि खरं सुद्धा आहे. आता माझ्या तरी माहितीनुसार मराठी भाषा विषयी चांगली शिकलेली तुम्ही आम्ही मंडळी आहोत. तुमची बोलायची भाषा कोणती आहे हो? कोणती आहे? मराठी. मग मराठी भाषा आम्हाला चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे, येते, आम्ही शिकलो. मग सत्य, साच आणि खरे या 3 शब्दांचा अर्थ एकच होतो का वेगवेगळा? कसं इकडं? हा, एकच होतो बरं का. सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच सत्य. तुकोबराय एकाच अभंगामध्ये, एकाच ठिकाणी, एकाच चरणात, एकाच ओळीत सारख्याच अर्थाचे 3 शब्द का तुम्ही वापरता हो? एका शब्दाद्वारा सुद्धा तुम्ही सांगू शकत होतात की तो भगवान परमात्मा, त्याचं नाम किती खऱ्या स्वरूपाचं आहे. मग माझे तुकोबराय म्हणतात थांबा, जरी 3ही शब्दांचा अर्थ एकच आहे ना, तरीही या 3ही शब्दांद्वारा थोडे थोडे वेगवेगळे मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत. मग तुकोबराय म्हणतात माझा देव आणि त्याचं नाम मला सर्व काळांमध्ये सत्य साच खऱ्या स्वरूपाचं अनुभवायला मिळालं. भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा. एक वेळ तुम्ही आम्ही असू किंवा नसू, पण देवाचं नाव कधी नाहीसं होणार नाही, देव कधी नाहीसा होणार नाही. सर्व काळामध्ये सत्य स्वरूपाचं अनुभवलं, सर्व देशांमध्ये सुद्धा मला पाहायला मिळालं. आणि तिसरा मुद्दा मात्र थोडासा बुद्धीला अवजड तुकोबरायांनी ठेवला. माझा देव आणि देवाचं नाम मला सर्व निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा पाहायला, अनुभवायला मिळालं. मग आता निर्जीव वस्तूमध्ये सगुण साकार भगवान परमात्मा राहतो किंवा वास करतो हे आम्हाला कुणाकडे पाहून कळतं? तर राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला एक भगवत भक्त, त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. आहे का ओळखीचा? भक्त प्रल्हाद नाव ऐकले का कधी? हा, मोठ्या राक्षस कुळामध्ये जन्माला आला. काय हो त्याच्या बापाचं नाव? हाय तुमच्या कोपरगावला हिरण्यकश्यप आहे का? नाही. हा, आस्था तर एवढा सप्ताह करीत नाही, होऊ देत नाही बरं का तू. मग हा, मोठ्या राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला हिरा, हे रत्न भगवत भक्त. अशा या भक्त प्रल्हादानं काय केलं? बाबा, चराचरामध्ये माझा देव आहे, गटागटामध्ये माझा वास आहे. कारण आम्हा भक्तांना, आम्हा संतांना त्याला पाहण्याची एक आगळी वेगळी दृष्टी त्यानं आम्हाला प्रदान केली. म्हणून तो जगाचा मालक आम्हाला कसा दिसला? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता धाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, एरवी सर्वांच्या हृदय मी अमुक आहे बुद्धी स्फुरे ते वस्तू गामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. माऊली ज्ञानोबरायांनी आमच्या समोर चिंतन ठेवलंय. कारण आमच्या भक्तांना, आमच्या संतांना तो भगवान परमात्मा कसा दिसला? तुम्ही आम्ही फक्त मंदिरापुरता, मूर्तीपुरताच मर्यादित भगवान परमात्मा ठेवलाय. पण कहा पग दारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा. सर्व चराचरामध्ये काष्टी पाषाणी जळी स्थळी आमचा भगवान परमात्मा आम्हाला दिसतो. बाबा, छोट्याशा भक्त प्रल्हादानं बापासोबत बोलायला सुरुवात केली. असं हे बोलणं लेकाचं ऐकल्यानंतर सांग, जर चराचरामध्ये गटागटामध्ये तुझा देव आहे, तर या समोरच्या खांबामध्ये सुद्धा तो आहे का? बाबा, अजिबातच काळजी करू नका आणि शंका तर बिलकुलच घेऊ नका. अशा या निर्जीव खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा वास करतो. लेकाचं बोलणं ऐकल्यानंतर धाड दिशी त्या हिरण्यकश्यपूनं त्या खांबावर लात मारली. स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ
खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. निर्जीव खांबातून त्या निर्जीव वस्तूतून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा व्यक्त झाला. माझे तुकोबराय म्हणतात देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळीला विश्वाकारे. अर्थात अशा या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा मला तो या स्वरूपानं पाहायला मिळाला. मग तुकोबराय म्हणतात नुसता देवच नाही, देवाचं भजन सुद्धा निर्जीव वस्तूमध्ये असलेलं मी अनुभवलं आहे. नेतो तिकडे जातो हरी. भगवान परमात्मा माझा जिकडे नेईल तिकडे मी जातो. जिजाबाईचा नियम आहे, तुकोबराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. मग सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुकोबाई भजनाला निघून जायचे आणि भजनाला जाण्याचे 3 ठिकाण भामचंद्र, गोराडे आणि भंडारा डोंगर. तिन्ही पैकी नेमकं कोणत्या डोंगरावर गेले हे सांगून जात नव्हते. आणि जुन्या काळात फोनची सुद्धा व्यवस्था नव्हती. सगळं काम जिजाबाईचं आवरायचं. काम आवरता आवरता 2:30-3 वाजायचे आणि मग 2:30-3 वाजता डबा पाटीमध्ये भरायचा, पिण्याचं पाणी घ्यायचं. तुकोबरायांना शोधत 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 तिनं निघायचं. आणि मग कधी काळी तुकोबराय सापडायचे तेव्हा 5 वाजलेले असायचे, 6 वाजलेले असायचे. मग 5 वाजो 6 वाजो आधी तुकोबरायांना जेवू घालायचं आणि मग माझ्या जिजाबाईनं जेवण करायचं. आताची जिजाबाई तुकोबराय घरी येऊस्तवर 4-4 टाइम खाऊन बसते. खूप फरक आहे बर का. काय पण जिजाबाईचा नियम होता. एक दिवस असाच तुकोबरायांना शोधण्यासाठी फार वेळ लागला. जीव चिडला, वैतागला. जेव्हा तुकोबराय भेटतात का हो काही वेगळं भजनाशिवाय तर कर्म तुम्ही तुमच्या जीवनात करतच नाही. पण तुम्हाला माहिती आहे चांगलं तुम्ही जेवल्याशिवाय मी सुद्धा जेवत नाही. आणि मग माहीत असून सुद्धा तुम्ही जाताना कमीत कमी सांगून तरी जात जा की नेमका आज कोणत्या डोंगरावर भजनाला चाललोय. तेव्हा माझे तुकोबराय स्मित हास्य करतात, गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात नेतो तिकडे जातो हरी प्रेम सूत्र दोरी. अशी माझ्या भगवंताची माझी इतकी प्रेमाची दोरी आहे, सूत्र दोरी आहे की माझा भगवान परमात्मा मला जिकडे घेऊन जाईल तिकडे मी जातो. कुठे जायचं हे मला सुद्धा माहिती नाही. पण याच्यावर मी तुला एक तोडगा सांगतो, एक उपाय सांगतो. 3ही डोंगरांच्या वाटेजवळ यायचं आणि वाटेची माती कानाला लावायची. ज्या वाटेच्या रस्त्याच्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल त्या रस्त्यानं मी गेलेलो आहे आणि त्या रस्त्यावर तू माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन यावं. माझ्या तुकोबरायांनी गोड उपाय जिजाबाईला सांगितला. माझ्या तुकोबरायांची पायाची खालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा नुसता देवच नाही तर देवाचं भजनही साकार रूपानं आमच्या संतांना आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळतं. जनाबाईचं नाव ऐकलंय का तुम्ही? जनाबाईचं तुमच्या गावातली नाही, पंढरपुरातली जनाबाई महाराज. कबीर महाराजांनी विचार केला अशी कशी आगळी वेगळी देवाची भक्त एकदा तरी जीवनामध्ये भेट व्हावी. थेट काशीवरून पंढरपूरला कबीर महाराज भेटण्यासाठी आले. विचारत विचारत घरी गेले. घरी गेल्यानंतर सांगितलं आमची जणी सध्या घरी नाही. कुठं गेली? नदीकाठी गौऱ्या वेचायला गेली. आता महाराज लोकांकडे एका जागी थांबायला जास्त वेळ नसतो बरं का. कबीर महाराजांनी विचार केला इथे थांबून जनाबाईची वाट पाहावी, त्यांचं काम आवरल्यावर त्या येतील आणि मग त्यांच्याशी बोलणं होईल आणि मग मला पुढे जाण्यासाठी वेळ होईल. याच्यापेक्षा मी काय करतो, जिथे जनाबाई गौऱ्या वेचतायत तिथेच मी जातो, 2-5 मिनिटं भेट घेतो, माझ्या रस्त्याला मी लागतो. जिथे जनाबाई गौऱ्या वेचण्याचं काम करतायत तिथे कबीर महाराज गेले. पण गेल्यानंतर आगळा वेगळा आणि विचित्र प्रकार पाहायला मिळाला. काय? जनाबाई सोबत अजून 4-5 बाया गौऱ्या वेचायला तिच्या सोबतीला गेलेल्या आहेत. आणि मग 4-5 जणी गौऱ्या वेचतायत. वेचता वेचता अचानक एक जणीचं लक्ष जनाबाईंनी वेचलेल्या गौऱ्यांकडे गेलंय. का ग आपण 4-5 जणी गौऱ्या वेचतोय आणि जनाबाई बाजूला एकटीच गौऱ्या वेचतेय. पण आपल्या गौऱ्यांचा गंज बघ आणि तिच्या गौऱ्यांचा गंज बघ. आपण 4-5 जणी असून सुद्धा ती एकटी असून सुद्धा तिच्या गौऱ्यांचा गंज मोठा आहे. याचा अर्थ हिनं काय केलंय? आपल्या गौऱ्या निश्चितच चोरल्या आहे अशी शंका तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि थेट आरोप जनाबाईवर त्या ठिकाणी लावला जात होता की तू आमच्या गौऱ्या चोरल्या. कबीर महाराज तिथे गेल्यानंतर असा हा वादविवाद त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळाला. आता खरी वेगळी काही जी परिस्थिती होती, वास्तविकता होती, ती ना त्या बायांना माहीत होती ना कबीर महाराजांना माहिती होती. खरी परिस्थिती काय होती हो?
नुसत्या गौऱ्याच नाही, 24 तासात दिवसभरात माझ्या जनाबाई त्यांच्या जीवनामध्ये जे जे काम करायच्या ते प्रत्येक काम करू लागण्यासाठी कोण यायचा? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जगाते चाळीता ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा जनाबाई सोबतीला काम करू लागायला येतोय. भले ते काम कोणतंही असलं तरी तुमचं आमचं काम आपली स्वतःची सख्खी लेकरं सुद्धा लवकर ऐकत नाही, आणि ऐकायचं झालं तर काहीतरी मोबदला त्याला द्यावा लागतो, तेव्हा ते काम तुमचं आमचं होत राहतं. पण माझ्या जनाबाईचा एक आदिशक्तीचं स्वरूप आहे. जनाबाई म्हणजे सुद्धा काय आदिशक्तीचंच रूप आहे. माझी जनाबाई झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. घर झाडून घेतलं तर केर भरायला कचरा भरायला जगाचा मालक तिच्या घरामध्ये हजर असायचा. जणी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जणी जाय पाणीयासी पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी सडा सारवना करी, जणी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जणी जाय पाणीयासी. पाण्याला जनाबाईनं जावं, तिच्या मागे मागे सुद्धा जगाच्या विश्वाच्या मालकानं हिंडावं फिरावं, सगळी कामं करू लागण्यासाठी जगाचा मालक तिच्या सोबतीला संगतीला हजर आहे. अशा माझ्या जनाबाईचा अधिकारही मोठा आहे आणि महिमा सुद्धा मोठा आहे. कुटुंब मोठं आहे, हलाखीची गरिबीची परिस्थिती आहे, सर्व एवढ्या कुटुंबाची दळण दळण्याची जबाबदारी जनाबाईवर या ठिकाणी आहे. पण जनाबाईला जे दळण दळावं लागायचं त्या दळणाचा धाक जनाबाईला कमी, त्या जगाच्या मालकाला जास्त वाटायचा बरं का. दिवसभर काबाड कष्ट करून शरीर थकून जायचं, रात्री जनाबाई सगळं काम आवरल्यानंतर आपल्या खाटावर बाजावर झोपायच्या. पहाटे दळणाची वेळ व्हायची तरी जाग येत नसायची, आणि मग जगाच्या मालकाला काळजी वाटावी, देवानं विटेवरून खाली उतरावं, जनाबाईच्या झोपडीमध्ये यावं, स्वतःचा हात तिच्या मानेखाली घालून तिला जाग करावं, उठून बसावं, विस्कटलेली केस स्वतःच्या हातानं देवानं तिची सावरावी, तिच्या माथ्यावर तिच्या डोक्यावर स्वतःच्या हातानं देवानं पदर टाकावा, आणि माझ्या जनाबाईला सांगावं, जनाबाई दळणाची वेळ झाली, जात्याजवळ जाऊन बसा. जनाबाईनं जात्याजवळ जाऊन बसावं, बाकी सगळी तयारी जगाच्या मालकानं स्वतःच्या हातानं करावी. दळणाची पाटी घ्यावी, जनाबाईच्या मांडीजवळ नेऊन ठेवावी, आणि स्वतः सुद्धा दळण दळू लागायचं म्हणून जनाबाईच्या समोर देवानं दळण दळू लागायला बसावं, आणि मग देवानं जनाबाईला सांगावं, जनाबाई फक्त आणि फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला तुम्ही हात लावा, बाकी सगळं जातं ओढण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो. आणि मग तेव्हा सगळंच्या सगळं दळण माझ्या जगाच्या मालकानं श्री विठ्ठलानं या ठिकाणी दळू लागावं, आणि मग तिथे माझ्या जनाबाईनं तिचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही
तुझ्या कृपेने मला तुझ्या कृपेने मला देवा, तू जर माझ्या सोबतीला असशील तर तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. कारण दळू लागायला सामान्य कोणी आला नाही. विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ पाडीसी दैवाचे. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा माझ्या जनाबाई समोर दळण दळू लागण्यासाठी हजेरी या ठिकाणी लावतोय. आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही बरं का. लाईट नाही मावशी, उद्या दुपारी या म्हणतो. काय ही भिन्नता आहे, हा फरक आहे. ती साधना आपल्याकडे नाही, तसं भजन आपल्याकडे नाही, म्हणून तुम्ही आम्ही या अधिकाराला पोहोचू शकत नाही. एखाद दिवशी देवाला सुद्धा येण्यासाठी कधी काळी उशीर व्हायचा आणि मग देव माझा आज दळण दळू लागायला आला नाही. माझ्या देवाच्या आधी तर मी सगळी तयारी करून बसले आणि पण मग देव आला नाही म्हणून जनाबाईला करमत नसायचं. मग माझ्या जनाबाईनं अजून एक अभंग गावा. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बाबा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बाबा विठ्ठला, तू ये रे बा. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासुवानी सासरा वीर तू तिसरा, सासुवानी सासरा वीर तू तिसरा, ओव्या गावा भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावा भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गावा तारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावा तारा तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जागे फिरते बहुतेकी, सुंदर माझे जागे फिरते बहुतेकी, ओव्या गावा उतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावा उतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गावा कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावा कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. हा ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईनं देवाला सुद्धा येण्यासाठी उशीर जर झाला तर त्याला बोलवावं. कसं बोलवते? तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. यावं आणि मग अशी ही महान सत्ता माझ्या जनाबाईची आहे. एवढं जर सगळं काम करू लागण्यासाठी जगाचा मालक तिच्या संगतीला आहे तर त्या दिवशी गौऱ्या वेचायला सुद्धा तो तिथे हजर आहे. मग ज्या कामाला प्रत्यक्ष देवाचा हात लागेल ते काम सामान्य राहील का हो? त्या चौघी असून सुद्धा माझ्या गौऱ्यांचा गंज मोठा आहे. कारण मला वेचू लागायला कोण आलाय? जगाचा मालक प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिथे हजर आहे. आणि मग विचार विनिमय झाला. कबीर महाराज तिथे गेले. काय प्रकार आहे? थोडासा विचित्र प्रकार आहे. कारण भांडण कशावरून चालू होतं? बोला, कशावरून? गौऱ्यावरून भांडण चालू होतं. आता मिटवायचं कसं मोठा प्रश्न. शहाण्या हाताने आलाच आहात महाराज तर जाता जाता एवढी भांडणं मिटवून जा. माझ्या जनाबाई कबीर महाराजांना विनवणी करतायत. आता भांडण मिटवायचं कसं? घराघरातलं असलं तर मिटवता येतं, गावागावातलं असलं तर मिटवता येतं, शेताचं बांधाचं असलं तर जगाच्या पाठीवर कुठलंही भांडण असू द्या मिटवता येतं. पण इथं भांडण कशाचं चालू आहे? साध्या शेणाच्या गौऱ्यांवरून चालू असलेलं भांडण मिटवायचं कसं? जनाबाई म्हणतात, महाराज एक उपाय सांगते. सगळ्या गौऱ्या एकत्र करा, प्रत्येक गौरी कानाला लावा. ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे.
ज्या गौरीतून तुम्हाला असं भजन ऐकू येणार नाही ना, ती गौरी माझी नाही, ती गौरी या बायांची आहे. विचार विनिमय झाला, विचार सर्वांना पटला आणि सगळ्या गौऱ्या एकत्र करण्यात आल्या. लक्षपूर्वक ऐका, सगळ्या गौऱ्या जेव्हा एकत्र करण्यात आल्या तेव्हा तिथे परत एक अजून चमत्कार असा झाला की आधी भजन फक्त जनाबाई महाराजांच्या गौऱ्या करत होत्या, त्या बाकीच्या बायांनी वेचलेल्या गौऱ्या भजन करत नव्हत्या. पण आता त्या गौऱ्या जनाबाईच्या गौऱ्यांच्या संगतीला लागल्या होत्या. कोण? जनाबाई महाराजांच्या गौऱ्यांची संगती जेव्हा त्या बाकीच्या गौऱ्यांना झाली तेव्हा आता तिथे त्या सगळ्याच गौऱ्या विठ्ठल 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 म्हणायला लागल्या होत्या. आणि मग कबीर महाराज प्रत्येक गौरी कानाला लावायच्या, प्रत्येक गौरीतूनच विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला यायला लागला. कोण भजन करताय? मोठ्यानं सांगा ना, कोण? परत एकदा, कोण? आमच्या 2-2 गाड्या कशाच्या? बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, सरपण आलं तरी बी अजून भजन आम्ही करतात का? तुम्हाला नाही बोलत बरं का, मी आमच्या तिकडच्या लोकांना बोलते. मी तिकडे गेले मग तुम्हाला बोल ना. काय जनाबाई महाराजांच्या गौऱ्या भजन म्हणतायत, काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. कुठेतरी आता तरी डोळे उघडले, जव हे सगळं सिद्ध आहे. हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. हे स्वहित वेळीच पाहणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. का करावी तातडी परमार्थाची? का उगाच म्हणत नाही संत? का म्हणतात? आणि मृत्यू पुढा तेची कल्पांतिका परियाजची परी आजची होय सावधुजो. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. एकाही क्षणाचा भरवसा या देहाचा नाही, म्हणून ही तातडी आमच्याकडून होणं गरजेचं. मग माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुकोबरायच्या रस्त्यानं जातात, त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. आमचं सगळं धडधाकट असून सुद्धा आम्ही म्हणतोय का? बरं, चांगली गोष्ट आहे बरं का. मी टाळ्या वाजवते तुमच्यासाठी. मी वाजवते. तुम्ही नका कष्ट घेऊ. काय आम्ही कुठेतरी भजन आमचं कमी पडतंय. अशा स्वरूपाचं माझ्या तुकोबरांच्या जीवनामध्ये दर्शन झालं. माझा देव नुसता काळात नाही, देशात नाही, तर सर्व निर्जीव वस्तूमध्ये मला पाहायला या ठिकाणी मिळाला, अनुभवायला या ठिकाणी मिळाला. आणि मग अशा पद्धतीनं म्हणजे तुकोबराय सांगू लागले, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नुसतं खरंच आहे असं नाही, ते आमच्यासाठी बरं सुद्धा आहे. कारण काही गोष्टी खऱ्या असतात, बऱ्या नसतात. काही बऱ्या असतात, खऱ्या नसतात. काही खऱ्याही नसतात आणि बऱ्या सुद्धा नसतात. तुमच्या कोपरगावला साप निघतो का हो? साप समोरून आला तर आपण काय करतो? पळून जातो. काय करतो? पळून जातो, घरात जातो, वाटीत दूध घेतो, मग परत त्याला प्यायला घेऊन जातो का? काय करतो? कुणी पळून जातं, कुणी काठी पाहतं, कुणी दगड पाहतं, त्याला मारण्यासाठी बरं का. का मारतो? तर त्याच्यापासून आपल्या जीवाला काय आहे? धोका आहे. चुकून जरी तो शिवला तर कदाचित रामनाम सत्य सुद्धा होऊ शकतं. ही भीती या जीवाला आहे. मग साप हा दिसायला खरा आहे, पण आपल्यासाठी बरा आहे का? मग नाही, बरा नाही. काही गोष्टी बऱ्याही नाहीत, खऱ्याही नाहीत. टीव्ही पाहता का तुम्ही सगळ्या? तुम्ही नाही, कोणीच म्हणू नका, मला माहिती तुम्ही सगळ्याच पाहता. आता उगा त्या मालिका उद्या दुपारच्याला लागतील म्हणून मोकळ्या मनान बसल्यात बरं का त्या इथं. नाही ते 2 तास कीर्तनाला यायचं म्हटल्यावर जवळपास 4 ते 5 मालिकेचं बलिदान देऊन बसायचं इथं. टीव्ही इतकं वेळ लागले, त्या टीव्हीचं इतकं वेळ लागलंय. मग त्या टीव्ही मध्ये जेवढं काही दाखवलं जातं, करमणूक होते, विरंगुळा होतो, टाइमपास होतो, या दृष्टीनं बरं आहे. पण खरं आहे का हो काही? मग खरं काहीच नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. काही खऱ्याही नाहीत आणि बऱ्या सुद्धा नाही. लहान लेकरू आहे, आईला त्याला झोपी लावायचंय, पण काही केल्या लेकरू झोपत नाहीये. सगळे उपाय करून झाले, शेवटचा उपाय उरला
त्याची आई त्या लेकराला भीती दाखवते, लवकर झोप नाहीतर कोण येईल. कोण? हा, बागुलबुवा म्हणतात, आमच्याकडे त्याला भुकडी बाबा म्हणतात बरं का. हा, लवकर झोप नाहीतर बागुलबुवा येईल. आता त्या बागुलबुवाची एवढी दहशत त्या लेकराच्या मनामध्ये तयार झाली, नाव ऐकलं रे ऐकलं की घाबरतं, काय खायचं ते पटकन खातन गप आपलं जोळीत झोपून राहत. बाळाच्या दृष्टीनं बाळाला त्याची भीती वाटते, अर्थात त्याच्या दृष्टीनं तो बरा नाही. आणि आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुण्याच आईनं तो पाहिलेला सुद्धा नाही, म्हणजे तो खरा सुद्धा नाही. का पाहिला इथल्या आयांनी बागुलबुवा पाहिला का कसा दिसतो? नाही ना. हा, बराही नाही खरा सुद्धा नाही. तत्वज्ञानाने एक अजून एक विशेष आणि गोड चिंतन आमचे संत आमच्या समोर ठेवतायत. शरीर संपत्ती मृगजळ भाण जाईल नासोनी खरे नव्हे. शरीर आणि संपत्ती दोन प्रकरण, दोन विषय अतिशय महत्वाचे आहे, विचार करायला लावणारे आहे. ज्या शरीरामध्ये आम्ही वास करतो, ज्या दिवशी करार संपेल त्या दिवशी रुबाब सुद्धा संपणार आहे. असं हे शरीर, याची देही गडे देवाचे भजन या दृष्टीनं बरं आहे, पण एक दिवस जावं लागणार आहे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पडेगा म्हणजे एकही श्वास तुमच्या आमच्या हक्काचा नाही. देवाची प्राप्ती याच देहामध्ये करता येते या दृष्टीनं बरं आहे, पण जावं लागतं या दृष्टीनं मात्र खरा नाही. शरीर आणि दुसरं प्रकरण, दुसरा मुद्दा सांगितलाय संपत्ती नावाचा. हा सुद्धा मुद्दा शिकण्यासारखा आहे आणि वेळी सावध होण्याजोगा आहे बरं का. राजा रावणाकडून काही नाही शिकलात तरी चालेल, पण सांगाते कवडी गेली नाही एवढं मात्र शिकणं आपल्याकडे आपल्यासाठी फार फार महत्वाचं आहे बरं का. कारण हल्लीच्या लोकांना पैशाचं आकर्षण व्हायला एका सेकंदाचाही वेळ लागत नाही. शहाण्या माणसाला होतो नवल नाही, शहाण्या माणसाला होतो विशेष नाही. पैशाची जादू लैनारी तान्ह्या पुराला त्याची हवा आई सोडून घेते जे पैशाच्या मागे धावा. पैशाची जादू लैनारी तान्ह्या पुराला त्याची हवा आई सोडून घेते जे पैशाच्या मागे धावा. जन्मापासून सारी माणसं हो, जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम दाम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम येड्या, दाम करी काम. पैशाला सर्वस्व म्हणणारी तुम्ही आम्ही लोक एवढं आकर्षणामध्ये आपलं जीवन वाया चाललंय. शहाण्या माणसाला होतं नवल नाही, लेकराला सुद्धा पैसा चांगल्या पद्धतीनं कळतो, पण पैसा म्हणजे सर्वस्व आहे हे मांडण्याची चूक आमच्याकडून होऊ नये. कारण जाईल नासोनी खरे नव्हे. उपभोग घेण्यापुरता मर्यादित पैसा असावा. तुकोबराय सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन येतं किती जातं किती त्याला महत्व नाही, त्याचा येण्याचा मार्ग किती योग्य आहे आणि जाण्याचा मार्ग किती योग्य आहे हे तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीनं या दोन गोष्टी सुद्धा जाईल नासोनी खरे नव्हे, बरं आहे पण खरं मात्र नाहीये. मग जगाच्या पाठीवर माझा देव आणि त्याचं नाम खरंही आहे शिवाय बरं सुद्धा आहे. अशा या खऱ्या आणि बऱ्या असलेल्या नामाचा जो आधार नामसाधक आपल्या जीवनामध्ये घेतो त्याला दोन पद्धतीचे फायदे होतात. कोणते? अभंगाचं दुसरं चरण. खूप
बंधने उभय लोके कीर्ती जेणे. या नामाचा आधार जो आपल्या जीवनामध्ये घेतो त्याला दोन पद्धतीचे फायदे. पहिला फायदा येणे तुटती बंधने. सर्व बंधनातून त्या साधकाची मुक्तता होते, कारण जगाच्या पाठीवर बंधनातून सुटका मिळवायची म्हणजे मोठी तारेवरची कसरत आहे. पण तरीही प्राप्त करायचं असेल, सुटका मिळवून घ्यायची असेल तर त्यावर एकच उपाय करावा, सुदेव स्मरण. येणे तुटे रे बंधना, खंडतील कर्माचे वदन. वासुदेव जपता अशा या बंधनातून सुटका त्या नामसाधनेचा अवलंब केल्यानंतर होते. साधकाच्या जीवनात होणारा पहिला फायदा. दुसरा फायदा सांगितलाय उभय लोकी कीर्ती जेणे. सर्व लोकांमध्ये या साधकाची नामधारकाची कीर्ती होते. आपली कीर्ती आणि यांची कीर्ती जमीन आसमानचा अंतर आहे. आपल्या कीर्तीचा कालावधीही ठरलेला आहे, परिसर सुद्धा ठरलेला आहे. तुमची आमची कीर्ती फक्त गावापुरती, जास्तीत जास्त तालुक्यापुरती, जास्तीत जास्त जिल्हा आणि एखादा क्वचित गेला तर राज्याच्या बाहेर जातो. असा हा तुमचा आमचा परिसर आणि कालावधी सुद्धा फार मोजका आहे बरं का. एखादा जर फोकसला आला तर त्याची लाईट डिम व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. कालावधी सुद्धा मोजकाच आहे. पण नामधारकांची कीर्ती उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. त्रैलोक्यामध्ये कीर्तीचा झेंडा फडकत आहे. असा हा यांच्या कीर्तीचा परिसर आहे. आणि कालावधी सांगू तुम्हाला, जोवरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिर. जोवरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिर. चंद्र सूर्य असेपर्यंत त्रैलोक्यामध्ये कीर्तीचा झेंडा सदैव फडकत राहतो. पण ह्या फायद्यांचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी माझे तुकोबराय म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. देवाचं भजन करत असताना अंतकरणामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये भाव असणं फार गरजेचं आहे. मग अंतकरणामध्ये भाव असेल तरच तो भगवान परमात्मा आकळला जाऊ शकतो. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. एवढ्या एकाच गोष्टीचा दुष्काळ माझ्या भगवान परमात्म्याला आहे बरं का. गिरिधराला गोष्टीनं तो आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो. लक्षात घ्या. काय थोर प्रेमाचा केला, थोर प्रेमाचा केला, प्रेमाचा
तयाला. तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करा, उपासना कोणत्याही अंशाची करा, दुमत नाही. फक्त ती भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं. एकदा का तो भाव उत्पन्न झाला, भले आम्ही आदिशक्तीची लक्ष्मी आईची जरी सेवा करतोय, पण तिच्याविषयी असणारा जर भाव निर्माण झाला तर निश्चित ती धावून आल्याशिवाय राहत नाही. हा केसर सी घाई घाई वेगी धावची पायी, वेगी धावची पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्साला गेला, तैसी अनाथाची माया. वत्साला गेला, तैसी अनाथाची माया. जैसी वत्साला गेला, तैसी अनाथाची माया. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची माझी रेणुका माऊली, माझी रेणुका रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली. रेणुका हा केसर सी घाई घाई वेगी धावतची पायी. निश्चित अंतःकरणापासून जर तिला आवाज दिला, तो भाव आमच्याकडे असेल तर निश्चित ती धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण जैसी वत्सा लागे गाय, तैसी अनाथाची माय. माझी रेणुका माऊली. आदिशक्तीचं स्वरूप कसं आहे? माऊलीप्रमाणे स्वतःच्या लेकराचं संगोपन पालन पोषण सांभाळ करणारी ही माता माऊली आमच्या गावामध्ये विराजमान आहे. आमच्या लेकरांप्रमाणे ती आमचा सांभाळ या ठिकाणी करते. मग तिची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तिची उपासना करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये भाव असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. असा हा भाव जेव्हा भक्ती करत असताना, साधना करत असताना निर्माण होतो. माझे तुकोबराय म्हणतात, त्यासी लाभ उठा उठी. ताबडतोब त्या नामसाधनेचा फायदा होतो. किती ताबडतोब? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. एकटाच सांगतो नवल नाही, खूप जणांनी साक्ष देऊन सांगितलंय. काय? असं मुखानं नाम घ्या आणि लगेच हातात पाकिट सुद्धा, पाकिट नाही ना, काय घ्या? मोक्ष घ्या बरं का. असं मुखानं नाम घ्या आणि असा हातात मोक्षाची प्राप्ती त्या साधकाला या ठिकाणी होते. ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, मालात भेसळ नाहीये, तुरतुरा वस्तूशी. एवढं माझे तुकोबरायांनी गोड चिंतन आमच्या समोर ठेवलंय ना. याच्याही पुढे विशेष सूचना माझे तुकोबराय देतात. बघा, देवाची भक्ती करत असताना, आदिशक्तीची उपासना करत असताना देव जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर भोळेपणा आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण चतुरपणा देवाच्या भक्तीमध्ये काहीच कामाचा नाही. चाप्टरपणा देवाची भक्ती करत असताना करायचा नाही. ज्यांनी देवाची भक्ती करत असताना चाप्टरपणा केला त्यांचा चाप्टर सुद्धा तेव्हाच क्लोज झाला बरं का. काय? बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, काहीच त्यांचं मागे शिल्लक नामोनिशाण राहिलं नाही. मग माझे तुकोबराय म्हणतात, काय? तुका म्हणे भोळी याचा देव साचा अंकित.
भोळ्या भक्ताला लवकरात लवकर प्राप्ती होते आणि मग भोळा भाव जर अंतःकरणामध्ये निर्माण झाला, देवाची भक्ती जर वाढली, साधना वाढली, नामचिंतन जर आमच्याकडे असेल तर त्या नामस्मरणाच्या जोरावर त्या भोळ्या भक्ताचा एवढा अधिकार वाढला की सर्व जगाला स्वतःच्या ताब्यात ठेवणारा काळ त्या साधकावर कधी स्वतःचा ताबा गाजवू शकत नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकुना रे तुझी बंधने, तुझी बंधने,
विठोबार कमाई विठोबार कमाई विठोबार कमाई ग्रामदैवत लक्ष्मी आई यात्रा महोत्सव समितीतर्फे आपणा सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। भारतीताई गाडेकर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी आपलं जे कीर्तन आहे ते प्रस्तुत केलं आहे। आज या कीर्तनाचे जे प्रायोजक होते श्री अरुण भाऊ वाघोल यांचे आम्ही मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो। तथा पतसंस्था चेअरमन समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाशजी काकासाहेब कवटे यांना आणि सुहासिनीताई कोटे यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। भारतीताईंचा त्यांनी सत्कार या ठिकाणी केलेला आहे। तसेच आजचे अन्नदाते जे आहेत श्री रमेशजी गवळी अनुराधा ट्रॅव्हल्स गोनकरजी यांनी या ठिकाणी अन्नदानाचा आज जो कार्यक्रम आहे तो यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केला आहे, त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो। अनुराधा ट्रॅव्हल्स श्री गोनकरजी यांचे पण या ठिकाणी आभार मानतो। रमेशजी गवळी यांनी आज अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रायोजित केलेला आहे। अतुलजी काले यांचे पण या ठिकाणी मी स्वागत करतो। संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा माता लक्ष्मीच्या श्री विठ्ठलांच्या माऊलींच्या चरणी समर्पित करते। सात संगत सर्वच महाराज मंडळी गानगंधर्व मंडळी इंद्रदेवासारखी गोड तालाची मृदंगाची साथ आमचे दीपक महाराज असतील, इकडे सर्व महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी वंदन। वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी वंदन। अज्ञानानं माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल माय बापाच्या अंतकरणानं क्षमा असावी। झालेली सेवा ईश्वर चरणी आदिशक्तीच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी एक अर्धा मिनिट देवाच्या नामाचा गजर माझ्या सेवेचा नियम आहे म्हणून करायचा आहे। ज्याला ज्याला हात देवानं दिलेत असं वाटतं त्यानं ते दिलेले हात वर करायचे आणि मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत भजन म्हणायचं। सगळेच बसलेले उठलेले खुर्चीवरचे वाट्यावरचे अंधारातले उजाडातले सगळ्यांनी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज